ಕ್ಷೇತ್ರ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆಯಿಂದ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸ್ಪಷ್ಟನೆ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಿಲ್ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟತೆ ನೀಡಿದಂಥ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳು ಆತಂಕ ಪಡುವಂತಹ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ರು. ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬ ಆತಂಕ ಬೇಡವೇ ಬೇಡ ಅಂದಿದ್ದಾರೆ. ಕ್ಷೇತ್ರ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆಯಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ, ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗುತ್ತಿರುವ ಕ್ಷೇತ್ರ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆ ಬಿಲ್ ಬಗ್ಗೆ ಕರ್ನಾಟಕವೂ ಸೇರಿದಂತೆ ದಕ್ಷಿಣದ ರಾಜ್ಯಗಳು ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿವೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲೇ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಕೊಟ್ಟರು. ಕ್ಷೇತ್ರ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆಯಿಂದ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ. ಕ್ಷೇತ್ರ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆಯಿಂದ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಕೂಡ ಆಗಲ್ಲ. ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯಕ್ಕೂ ಯಾವುದೇ ಧಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬ ಗೊಂದಲ ಬೇಡ. ಹೀಗಾಗಿ ಉತ್ತರ ದಕ್ಷಿಣ ಎಂಬ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ರು. एग्जैक्ट संख्या होगी, ये फिर से पूछेंगे कि ऐसा क्यों किया है, तो अभी भी राउंड ऑफ फिगर जो है ये 543 नहीं है, 543 से ज्यादा ही है. अब उन्होंने कहा कि वृद्धि कैसे करोगे, आप 550 इतना तो समझ जाएंगे भाई. मैं केजी कहा तो तुम 7 अर्थ में केजी की तरह करने लगे. मान्यवर, इन्होंने कहा कि ये बिल में लिखा नहीं है. सांसद ज्योतिमणि और दक्षिण के कई सारे सांसदों ने कहा मेरा कल समय ले ले, मैं पढ़वा दूंगा. वैसे समय लेने की जरूरत भी नहीं है. कल मैं सदन के सामने ये डिटेल पूरा देश समझ पाए इस तरह से समझा दूंगा. मान्यवर, डीलिमिटेशन कमीशन का जिक्र आया कि डीलिमिटेशन कमीशन में आप आपके लोग बिठा दोगे, ये करोगे वो करोगे. तो मैं माननीय सदस्य प्रियंका जी को कहना चाहता हूं, हमने डीलिमिटेशन कमीशन एक्ट के अंदर कोई बदलाव नहीं किया है. फुल स्टॉप कोमा में आपका डीलिमिटेशन कमीशन एक्ट को हमने रिपीट किया है. अगर आपने उस वक्त मैनिपुलेशन किया है तो मैं इतना कह सकता हूं, आप कह रही हो कि इससे मैनिपुलेशन होगा, तो आपने अगर उस वक्त ये एक्ट का उपयोग कर कर मैनिपुलेशन किया होगा तो मैं इतना कर सकता हूं कि हम नहीं करेंगे और मैं कुछ नहीं कह सकता. ಕ್ಷೇತ್ರ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆ ಬಳಿಕ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಅಂಕಿಅಂಶಗಳ ಸಮೇತವೇ ಅಮಿತ್ ಶಾ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಹಾಲಿ 28 ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಬಿಲ್ ಪಾಸ್ ನಂತರ 42 ಸ್ಥಾನಗಳಾಗ್ತವೆ. 5.14% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ. ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಹಾಲಿ 25 ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. 4.60% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇದೆ. ಬಿಲ್ ಪಾಸ್ ನಂತರ 38 ಸ್ಥಾನಗಳಾಗ್ತವೆ. 4.65% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ತೆಲಂಗಾಣದಿಂದ ಹಾಲಿ 17 ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. 3.13% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇದೆ. ಬಿಲ್ ಪಾಸ್ ನಂತರ 26 ಸ್ಥಾನಗಳಾಗ್ತವೆ. 3.18% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ತಮಿಳುನಾಡಿನವರು ಕಪ್ಪು ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ತಮಿಳುನಾಡು ಜನರಿಗೂ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಿದ್ದೇನೆ, ತಮಿಳುನಾಡು ಸಂಸದರ ಶಕ್ತಿ ಕಡಿಮೆಯಾಗಲ್ಲ, ಬಲವಾಗುತ್ತೆ. ತಮಿಳುನಾಡಿನಲ್ಲಿ ಹಾಲಿ 39 ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. 7.18% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇದೆ. ಬಿಲ್ ಪಾಸ್ ನಂತರ 59 ಸ್ಥಾನಗಳಾಗ್ತವೆ. 7.23% ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ತಮಿಳುನಾಡಿಗೂ ಯಾವುದೇ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ. ಕೇರಳ ಸಂಸದರು 3.68%. 20 ಸೀಟುಗಳ ಬದಲು 30 ಸ್ಥಾನಗಳಾಗಲಿವೆ. 3.68%ಇರೋದು 3.67 ಆಗುತ್ತೆ. ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ ಎಂದರು. कर्नाटक राज्य में 543 के सदन में अभी 28 सीटें और सदन की 543 सीटों की संख्या के 5.15% कर्नाटक के सांसद यहां पर आते हैं. ये बिल पारित होने के बाद, संविधान संशोधन होने के बाद कर्नाटक की संख्या हो जाएगी 28 से बढ़कर 42 और प्रतिशत लोकसभा में 816 में हो जाएगा 5.14. तो जरा भी नुकसान कर्नाटक को नहीं होगा. दूसरा राज्य है आंध्र प्रदेश. इनकी अभी 25 सीटें हैं आंध्र प्रदेश की.
और अब की स्थिति में उसका प्रतिशत प्रतिनिधित्व 4.60 है, 4.60। अब इसमें भी 50% लगभग वृद्धि होगी, तो सीटें हो जाएगी 38 और 4.60 की जगह 4.65% उनकी शक्ति हो जाएगी। तेलंगाना में 17 सीटें हैं अभी और उनकी शक्ति 543 के सदन में प्रतिशत 3.13 है। अब उसमें 50% की वृद्धि होगी और सीटें हो जाएगी 26 और 3.13 की जगह 3.18% उनकी क्षमता होगी। तमिलनाडु, इतने सारे लोग काले कपड़े पहनकर आए हैं। मैं तमिलनाडु की जनता को भी आश्वस्त करना चाहता हूं कि आपकी शक्ति कम नहीं होगी, बढ़ रही है। मान्यवर, अभी 39 सांसद तमिलनाडु राज्य से चुनकर यहां आते हैं और 543 के सदन में उसके प्रतिशत है 7.18% और अब 50% वृद्धि के बाद सांसद लगभग हो जाएंगे 59 और इनकी नए सदन में 816 के सदन में प्रतिशत में संख्या हो जाएगी 7.23। मैं फिर से एक बार रिपीट करना चाहता हूं, अभी तमिलनाडु की सदन में प्रतिशत स्ट्रेंथ 7.18% है, वो बढ़कर हो जाएगी 7.23। तो तमिलनाडु को भी कोई नुकसान नहीं। केरला में 20 सांसद हैं, 3.68% इनका स्ट्रेंथ है, 20 की जगह 30 सांसद होंगे और 3.68 की जगह होगा 3.67। अब कुल मिलाकर दक्षिण का जो पूरा नैरेटिव बनाया जाता है उसको अगर हम सोचते हैं तो अभी 543 सीटों में जो आपके द्वारा बनाया गया है उसमें 129 सांसद इस सदन में बैठते हैं। ಹೀಗೆ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ದಕ್ಷಿಣ ರಾಜ್ಯಗಳ ಹೋರಾಟ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಅರ್ಥವೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಅಮಿತ್ ಶಾ ತಿರುಗೇಟಾಗಿತ್ತು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ನ್ಯೂಸ್ 18.